धारावी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी. झोपडपट्टी केवळ ही धारावीची ओळख आहे? अजिबात नाही. धारावी आहे मुंबईला आर्थिक पाठबळ देणारं उद्योगांचं केंद्र. धारावी आहे वेगवेगळ्या जाती धर्म पंथांच्या एकोप्याचं प्रतीक. धारावी आहे जिद्दीनं मेहनत करून स्वप्न साकार करणाऱ्या लाखोंचं घर. धारावी आहे दुर्दम्य आशावादाचा स्रोत. काम करण्याची जिद्द असेल आणि प्रतिभेचं वरदान असेल तर जग तुम्हाला शोधत झोपडपट्टीतही येतं. हे धारावीने अगदी 10 बाय 10च्या खोलीमधून जगाला दाखवून दिलं. 13,000पेक्षा जास्त उद्योगांनी लाखो हातांना काम तर दिलंच, पण इथल्या वस्तूंनी जगातल्या अनेक बाजारपेठा सजवल्या. धारावीतल्या कुंभारवाड्यात एकीकडे मातीची भांडी घडली तर दुसरीकडे मुंबईच्या विकासाला हातभार लावणारी माणसं. धारावीनं मुंबईला कोट्यावधींची उलाढाल करून दिली. इथल्या गल्ल्यांमधून अनेक गलीबॉय जन्माला आले जे पुढे स्लमडॉग मिलेनियर झाले. कोरोना काळात जगानं खूप काही गमावलं, पण धारावीनं नाव कमावलं. कारण धारावीचा पॅटर्नच वेगळा आहे. जागेपेक्षा धारावीकरांचं मन मोठं आणि म्हणूनच भाषा संस्कृती धर्म या प्रत्येकाच्या सीमा तोडून धारावीनं सगळ्यांना सामावून घेतलं. ते उगाच नाही. ह्याच धारावीचा पुनर्विकास करायचं ठरलंय, जो व्हायलाच हवा. पण पुनर्विकास हवाय तो त्यांचा अधिकार, त्यांची ओळख आणि त्यांचा आत्मसन्मान जपणारा, धारावीकरांना त्यांचा हक्क मिळवून देणारा, मुंबईचं भविष्य घडवणारा. पण ते जर का होणार नसेल आणि धारावीकरांच्या हक्काच्या जागेवर कुणाचा हावरट डोळा असेल तर स्वस्थ बसून चालणार नाही. धारावीकरांच्या हक्कासाठी आणि धारावी हा मुंबईचा अविभाज्य भाग असल्यानेच मुंबईच्याही रक्षणासाठी प्रत्येक मुंबईकराने जाब विचारायलाच हवा. 16 डिसेंबरला आम्ही निघालोय जाब विचारायला. तुम्ही येताय ना? धारावी बळकावू पाहणाऱ्या अदानींवर धडक मोर्चा.